पुढे जाऊया। विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेसाठी मतदान होण्याआधी एकनाथ शिंदेंना खबर मिळाली। दगाफटका होऊ शकतो अशी कुणकुण त्यांना लागली। लगेचच शिंदेंनी त्यांचा ताफा नगरसेवक राहत असलेल्या हॉटेलकडे वळवला। त्यानंतर कोणतं नाट्य घडलं बघूया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीचा हा स्पेशल रिपोर्ट। विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध करण्यात महायुती यशस्वी झाली, तर उरलेल्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडलं आणि आता उत्सुकता आहे ती निकालाची। त्यातही नाशिकच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। आधी गोकुळ गीतेंची बंडखोरी, मग त्यांची मनधरणी करताना घडलेलं नाट्य आणि गीतेंच्या माघारीनंतरही दगाफटका होऊ नये म्हणून मतदार लोकप्रतिनिधींची ठाण्यामध्ये काढण्यात आलेली सहल। हा सगळा राजकीय ड्रामा एवढ्यावरच थांबला नाही, तर शिवसेनेचे नाशिकचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याशी दगाफटका होऊ शकतो अशी शंकेची पाल शिंदेंच्या मनात चुकचुकली। नाशिकच्या जागेसाठी मतदान करणारे नगरसेवक भिवंडीतल्या ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे एकनाथ शिंदेंचा ताफा धडकला। मात्र शिंदे पोहोचण्याच्या आधी नगरसेवकांना घेऊन बस रवाना झाल्या होत्या। शिंदेंच्या आदेशानंतर बस थांबवण्यात आल्या। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या समोर देखील एकनाथ शिंदेंनी मतदार नगरसेवकांना तंबी दिली। नगरसेवकांना ताकीद देणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। शिंदे साहेबांचा तिथे त्रागा देखील झाला। त्रागा नाही, काही गोष्टी अफवा पसरवल्या जातात, काही सोशल मीडियावर बोललं जातं, कोणाबद्दल तरी कोणीतरी काहीतरी सांगतं जाऊन, त्यामुळे मग बोलावं लागतं, थोडं कडक शब्द दोन बोलावे लागतात। मी पुन्हा सांगेल की त्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये। नगरसेवकांची शाळा घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी गीतेबंधूंना फोन लावला। आमच्याबाबत गैरसमज पसरवला जात असल्याचं गीतेबंधूंनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं। तसंच आम्ही महायुती सोबत असल्याचा शब्दही गीतेबंधूंनी एकनाथ शिंदे यांना दिला। आम्हाला मतदान करा असं आम्ही कुणालाही सांगत नाही, तरी देखील कोणी आम्हाला मतदान केलं तर तो आमचा नाईलाज असेल असंही गीतेंनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। माघार दिलेली होती, त्यामुळे या निवडणुकीशी आमचा कुठेही दूरपर्यंत आम्ही कोणाशी संपर्क केला नाही, काही नाही। या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक बदनाम करताय की अजून कोण करतंय काय माहिती, पण या ठिकाणी नवीन प्रश्न, नवीन उत्तरं, आमचा ह्या निवडणुकीत कुठेही आमचा संबंध नाही। आम्ही कोणाला सांगितलं पण नाही। आम्ही ज्या दिवशी प्रचार थांबवला त्या दिवसानंतर कुठे गेलो पण नाही। रात्री माझ्याकडे 200 कार्यकर्ते जिल्ह्याभरातनं घरी आले असतील, तरी मी त्यांना सांगितलं, बाबा मला एकदा मी वरती शब्द दिलेला आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी या ठिकाणी शब्द दिला आहे। माझं काही कोणाशी बोलणं नाही झालेलं आणि पडले तर त्याच्यात मी काही करू शकत नाही। ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पूर्वी पण गिरीश भाऊंना शब्द विचारला होता की मतं पडली तर काही पण होऊ शकतं। चमत्कार वगैरे लोकशाहीमध्ये असे काही घडत नसता। लोकांनी दिलं तर काही होऊ शकतं। लोकांच्या मनात काय आपण सांगू शकत नाही। मी काय जे गणेश भाऊंनी सांगितलं ते लोकांनी तसं पुढे करावं असं मला वाटतं। निवडणूक जाहीर झाल्यापासून वेगवेगळं राजकीय नाट्य वळण घेणाऱ्या नाशिकच्या विधान परिषदेचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागतो की तिथेही नाट्य अनुभवायला मिळणार हे बघणं औत्सुक्याचे राहील। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।